नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। नाशिक लोकसभा मतदारसंघासंदर्भात एक मोठी बातमी आहे। नाशिकची जागा छगन भुजबळांना दिल्यास नाशिकमध्ये मोठ्या बंडखोरीची शक्यता आहे। नाशिकचे पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांना आपला अहवाल सादर करणार आहेत। मराठा समाज नाशिकमध्ये महायुती विरोधात आक्रमक होऊ शकतो असा अहवालामध्ये उल्लेख आहे। नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाची आज तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाशिक पदाधिकाऱ्यांची थोड्याच वेळात बैठक होणार आहे। मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, त्याचबरोबर अजय बोरस्ते यांच्यासह काही पदाधिकारी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत। चंदन, छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा असतानाच शिंदे गटाच्या नेत्यांचा एक महत्त्वाचा अहवाल आता समोर आला। खरं तर सागर, निश्चितपणे आपण बघतोय की छगन भुजबळ यांच्या नावाची अजून राष्ट्रवादीकडून अधिकृत घोषणा देखील झालेली नाही आहे आणि तत्पूर्वीच नाशिकमध्ये राजकीय वातावरण जे आहे ते तापायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। हेमंत गोडसे जे गेल्या 2 टर्ममध्ये नाशिकचं खासदार पद जे आहे ते त्यांनी भूषवलेले आहे, ते हेमंत गोडसे असतील, त्यांच्याबरोबर शिवसेना शिंदे गटाचे बाकीचे पदाधिकारी असतील, हे सगळे जे आहेत ते कालपासून मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। मुख्यमंत्र्यांची काल संध्याकाळी त्यांनी भेट घेतली आणि एकूणच नाशिकमध्ये जर अशा पद्धतीने छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली गेली तर त्याचे काय परिणाम होतील। एकूणच राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाच्या नंतर छगन भुजबळ विरुद्ध मराठा समाज हा संघर्ष जो संपूर्ण राज्यात बघायला मिळाला होता, त्याचे काय पडसाद नाशिकच्या या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात उमटतील या संदर्भातला अहवाल जो आहे तो हेमंत गोडसे यांनी आता मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे। यासोबतच आपली ताकद किती आहे नाशिकमध्ये, शिंदे गटानं 2 टर्म म्हणजे मागच्या जवळपास 2 वेळेस शिवसेनेचा खासदार या ठिकाणी निवडून दिलेला आहे नाशिककरांनी, त्याच्यामुळे आपली नाशिकमध्ये किती ताकद आहे हे देखील समजून सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्याच्यामुळे एकूणच आता नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच आणि तणावाची परिस्थिती जी आहे ती बघायला मिळते आहे। हेमंत गोडसे यांनी पूर्ण ताकद लावलेली आपल्याली की कमीत कमी शेवटच्या टप्प्यात तरी या संपूर्ण विषयावर काहीतरी सकारात्मक निर्णय व्हावा, त्यांच्या बाजूने निर्णय व्हावा। दुसरीकडे छगन भुजबळ मात्र अत्यंत रिलॅक्स असल्याचं बघायला मिळतंय। कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया भुजबळांकडून येत नाहीये। भुजबळ या संदर्भात कुठलंही वक्तव्य करत नाहीयेत आणि कदाचित अशी अपेक्षा आहे की आज अजितदादांच्या उपस्थितीमध्ये जी घोषणा होईल उमेदवारांची त्याच्यामध्ये भुजबळांचं नाव देखील असू शकतं आणि त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। अर्थात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की छगन भुजबळ जर नाशिकमध्ये उमेदवार असतील तर भाजप त्यांच्या मागे ताकद किती मोठ्या प्रमाणात वरतून लावतं हे बघणं देखील खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्या सगळ्याची रणनीती जी आहे ती पुढच्या 1-2 दिवसात स्पष्ट होईल। सागर, नक्कीच चंदन, त्यामुळे नाशिकच्या जागेवर कोणता उमेदवार असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।